पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील शासकीय आश्रमशाळेत नवीवी येथील विद्यार्थिनीने वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयविदारक घटना शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी घडली। ही घटना शालेय प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचे भयावह उदाहरण ठरत असून संपूर्ण तालुका या घटनेमुळे हादरला आहे। पालक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पल्लवी शरद खोटरे, राहणार दाभाडी, वांगणपाडा, तालुका डहाणू ही 9वी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी शुक्रवारी सायंकाळीच नातेवाईकांसोबत वसतिगृहात परतली होती। दुपारी तब्येत बरी नसल्याचे कारण देत तिने वर्गातून विश्रांतीसाठी परत वसतिगृहात जाण्याची विनंती केली। यावेळी वर्गातील 2 विद्यार्थिनींना तिला वसतिगृहात नेले, मात्र जेवणाची सुट्टी असलेल्या दुपारी 1 ते 2 या वेळेत तिने वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला। या घटनेच्या वेळी शाळेच्या अधीक्षका नीता चुरी ट्रेनिंगसाठी असल्याने शाळेत अनुपस्थित होत्या। इतकेच नव्हे तर संपूर्ण शाळेत एकही महिला शिक्षिका नेमलेली नसल्याचे उघड झाले आहे। 5 शिक्षकांपैकी केवळ 3 शिक्षकच शाळेत उपस्थित होते। शाळेत हालचाल नोंदवहीतही अधिकाऱ्यांच्या सहीविना आढळून आली। या प्रकारामुळे मुख्याध्यापक निमचंद राठोड यांच्यासह संपूर्ण शाळा प्रशासनाच्या कार्यशैलीवर पालकांनी मोठा रोष व्यक्त केला आहे। या घटनेने शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। तातडीने महिला शिक्षिका व समाधुपेशन सेवा उपलब्ध करण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अन्यथा अशी दुर्घटना पुन्हा होण्याचा धोका कायम राहील, अशी भावना पालकांकडून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी शैलेश तांबडा, पालघर। कुमारी पल्लवी शरद खोटरे, इयत्ता 9वी, राहणार दाभाडी, वांगणपाडा। ती दिनांक 17 जून 2025 रोजी शाळेत आली, वसतिगृहात आली ती, आणि मग नंतर 18 ते 24 पर्यंत नियमितपणे शाळा केली ती। 24 तारखेला संध्याकाळी त्याच्या आईसोबत खाते उघडण्यासाठी ती घरी गेली आणि मग नंतर 27 जूनला ती परत शाळेत आली। 27 जूनला 10 वाजता शाळेत आली। मग नंतर 11, पावणे 11 ते पावणे 2 पर्यंत शाळा केली। नंतर पावणे 1 ते पावणे 2 हा लंच टाईम आहे, आणि मग नंतर पुन्हा अजून शाळेत गेली। मग नंतर शाळेत गेल्यानंतर मग एका विद्यार्थ्यांसोबत ती पाय दुखते म्हणून वसतिगृहात आली। एका विद्यार्थ्याने तिला वसतिगृहात सोडून मग ती परत गेली। मग ती मला पाय दुखते म्हणून आराम करायचे म्हणून, आणि मग नंतर मला स्वयंपाकाने फोन केला की बाबा एक वसतिगृहाची विद्यार्थिनी फास घेतलेला आहे, आणि मग आम्ही आलो तिथं। आणि मग नंतर आम्ही तसं ते बघून मग आम्ही जवळच्या पोलीस चौकीला कॉन्टॅक्ट केला, आणि मग त्यांना ती प्रकरण त्यांना दाखवलं, आणि मग नंतर पोलीस त्याच्यानुसार पुढची कारवाई करण्यात आली। म्हणजे काल ती मुलगी घरून आली तेव्हा मी नव्हती, कारण मी ट्रेनिंगला होती बोईसर येथे कांबळगावला। त्यामुळे ती वर्गातून आली तेव्हा तिच्यासोबत एक मुलगी, म्हणजे मी आल्यावर विचारलं तर मुलगी आली, तर त्या मुलीला विचार का, तर तिचे पाय दुखत होते म्हणून। तर मग ती सांगते मी आराम करते थोड्या वेळ, तर तू वर्गात जा। मला असं त्या मुलीने आल्यावर सांगितलं, एवढंच सांगितलं, बाकी काय सांगितलं नाही। मग ती मुलगी वर्गात गेली आणि ती राहिलीच हॉस्टेलमध्ये। तशी काहीच डिप्रेशन वगैरे काहीच नव्हती, ती व्यवस्थित होती। आपल्याकडे महिला कोणीच नाही, स्त्री अधीक्षिका म्हणून मी एकटीच आहे। 75 मुली आहेत वसतिगृहात, अजून ऍडमिशन चालू आहेत नाही। पहिली मागणी तर ही आहे की इथे वयात आलेल्या मुली आहेत आणि ह्यांच्यासाठी इथे कायमस्वरूपी महिला शिक्षिका ह्या पाहिजेत। त्यांच्याशी मनोगत व्यक्त करण्यासाठी मात्र इथे कोणी नसल्याने आज ही जी विद्यार्थिनींनी आत्महत्या केलेली आहे, या आसपासच्या माझे मित्र पत्रकार निलेश कासट म्हणून आहेत, त्याने ह्याच शाळेवरती गेल्या वर्षी मागच्या वर्षी समलैंगिक प्रकार इथे घडत होता। एक शिक्षक
मुलांना, अल्पवयीन मुलांच्या बाबतीत इथे समलैंगिक प्रकार करायचे त्यांनी त्याची बातमी लावली, तर असे काही राजकीय पुढारी होते की त्यांना प्रेशराईज केलं, त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवली. म्हणजे एखादा अनैतिक प्रकार जेव्हा उघडीस आणण्याचा जेव्हा एखादा आमच्यासारखं सामाजिक कार्यकर्ते जेव्हा पुढे येतात तेव्हा राजकीय दबावाने ते प्रकरण दाबलं जात आहे. तर हे जर असे प्रकार जर घडत राहिले तर येथे पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या ह्या ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत ह्या कुठेच सुरक्षित नाहीत आणि शासनाच्या याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. ह्या घटनेचा नक्कीच आम्हाला खूप दुःख तर आहेत, परंतु शासनाचा आम्ही निषेध करतोय की या शासनाच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.